महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी बातमी. पार्थ पवार उद्या 5 मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. ही जागा सुनेत्रा पवार यांनी रिक्त केली होती आणि आता विजय निश्चित मानला जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्यात. पार्थ पवार हे 5 मार्च 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीखही 5 मार्चच आहे, तर मतदान प्रक्रिया 16 मार्च रोजी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कोअर कमिटीने पार्थ पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. ही जागा सुनेत्रा पवार यांनी रिक्त केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. संख्याबळाच्या गणितात पाहिल्यास निवडून येण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. पक्षाकडे सध्या 40 आमदारांचे समर्थन असल्यामुळे पार्थ पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय. या निवडीमुळे पवार कुटुंबातील चौथे सदस्य राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.